तर तुम्ही बघू शकता, बघा मी रत्नागिरीचा हापूस मागवला आहे आणि मी आता बघते ती बिटके आंबे आहे. तो आम्हाला एका ठिकाणी स्वस्त मिळाले, त्यामुळे आम्ही तिथून ऑर्डर केले आणि आम्हाला ऑर्डर आलेली आहे. तुम्ही बघू शकता, बघा हे आम्हाला खूप स्वस्त पडलेले आहेत आंबे, म्हणून आम्ही घेतले आहेत. तर आता बघूया आपण पिकले आहेत का आंबे. सर्व दाखवते तुम्हाला. हे बघा 30 आंबे येतात एका पेटीमध्ये, छोटे असतात म्हणून 30 येतात. तर आम्हाला बघायचं आहे, आम्ही अजून आंबा खाल्लाच नाही आहे. आता मे महिना आला तरी पण आम्ही आंबा बघितला नव्हता. तर आमची एक मैत्रीण आहे, ती बोलली तुम्ही पण ऑर्डर करा, मी पण ऑर्डर करते. तर त्यांनीच आम्हाला ऑर्डर करून दिलेलं आहे. बघू शकता, हे बघा वरती आहेत ना, ते थोडे थोडे पिवळे होत आलेले आहेत आणि हे थोडे कच्चे आहेत. तर आता मी परत त्यासच बॉक्समध्ये पॅकिंग करून ठेवते, उद्यापर्यंत ते पिकतील. आता तुम्ही बघू शकता, हे बघा गवत घालून मी परत पॅकिंग करून ठेवते आणि आता बघूया उद्या किंवा परवा ते पूर्ण खायला तयार होतील. चांगला आंबा पिकला ना की चव लागते खायला, नाही तर मग आंबट लागतात, म्हणून मी परत तसंच झाकून ठेवलं. तर आता 2 दिवसानंतर बघूया आम्ही. आणि मला आमरस पुरी बनवायची आहे. तर आता मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवेन आमरस कसा बनवायचा, काय करायचं ते पूर्ण आंबे पिकल्यानंतर. पुढच्या भागामध्ये भेटू.